घ्या. अगदी सावकाश श्वास घ्या. अगदी सावकाश श्वास घ्या. च्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा.
डोळे उघडण्याची घाई करू नका. डोळे उघडण्याची घाई करू नका. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासा आणि सावकाश डोळ्यांवरती हात ठेवा. हाताची ऊब डोळ्यांना मिळू दे. हाताची ऊब डोळ्यांना मिळू दे. काही सेकंद थांबा. हळुवारपणे डोळ्यांची उघडझाप करा. हळुवारपणे डोळ्यांची उघडझाप करा आणि मग सावकाश हात बाजूला घ्या. कसं वाटतंय? शांत वाटलं ना? मन कुठेतरी शांत होणं गरजेचं होतं. आपण दिवसभर खूप धावपळ करतो. धावत पळत येऊन ऑनलाईन जरी असला तरी धावत पळत येऊन तो क्लास जॉईन करतो. त्याच्यामुळे कुठेतरी थोडासा कॉन्सन्ट्रेशन वरती आपला परिणाम होतो आणि तो परिणाम होऊ नये म्हणून आज आधी हे मेडिटेशन आपण घेतलेलं आहे. आता आपण आपल्या आजच्या दिवसाच्या क्लासला सुरुवात करूया. आय होप मी तुम्हाला काल जो होमवर्क दिला होता तो सगळ्यांनी केलेला असेल. बहुतेक केला असेल असं मला वाटतं. आजच्या क्लासला सुरुवात करताना पुन्हा एकदा आपण कालचा जो श्लोक म्हटला होता तो श्लोक म्हणणार आहोत आणि मग ऍक्च्युली आपण सुरुवात करणार आहोत. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्रीराम जय राम जय जय राम. बघा, जेही काही एंजल्स म्हणून आपल्या अवतीभोवती आहेत त्याच्यामध्ये आपल्या या सगळ्या देवदेवता सुद्धा येतात. श्रीराम हे तर आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत आहे आणि सध्या म्हणजे आत्ताचे जे आपण क्लास चालू केला ते जे दिवस आहेत हे रामनवमी ते पौर्णिमाच्या मधले जे आहेत ते अत्यंत महत्वाचे दिवस आहेत श्रीरामाच्या उपासनेचे आणि हनुमंताच्या उपासनेचे. उद्या हनुमान जयंती आहे आणि हनुमान हे पण आपलं सगळ्यांचं बहुतेक लाडकं आराध्य दैवत आहे. दास मारुती हा तर सगळ्यांना माहिती आहे किंवा तो सगळ्यांचा लाडका आहे. वीर मारुतीच्या कथा आपण चवीचवीने ऐकलेल्या आहेत. असंख्य गोष्टी आहेत आणि मारुती सुद्धा देवदूतांचं काम करतात. आपल्या अवतीभोवती सतत अस्तित्वात असतात आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा योग्य पद्धतीने त्यांची प्रार्थना केली तर ते आपल्या अडचणी सोडवायला मार्गदर्शक म्हणून येतात. म्हणून आपण त्यांनाही देवदूत नक्कीच म्हणू शकतो जरी आपण त्यांची देव म्हणून पूजा करत असतो. देव म्हणून प्रतिमा म्हणून आपण त्यांची पूजा करतो पण त्यांची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा आपल्यासाठी कायम मार्गदर्शक ठरते किंवा आपल्यासाठी कायम काही ना काहीतरी आपल्याला उत्तम देणारी ठरते. लक्षात घ्या, या ज्या सगळ्या ऊर्जा आहेत युनिव्हर्सल एनर्जीज आपण ज्यांना म्हणतो या सगळ्या ब्रह्मांडीय ऊर्जा सतत काहीतरी देत असतात आणि त्यांच्या बदल्यात त्यांची अपेक्षा फक्त ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता इतकीच असते. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना काहीही नको असते आणि म्हणूनच कृतज्ञता आपली स्वतःची संवेदनशीलता हा या सगळ्या ऊर्जा शिकण्यामधला महत्वाचा भाग आहे किंवा महत्वाचा गाभा आहे. काल मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं होतं की आपण गार्डियन एंजल्सची माहिती घेणार आहोत सुरुवातीला किंवा या फर्स्ट जे सेशन आहे त्याच्यामध्ये गार्डियन एंजलच्या शक्तिपात सुद्धा घेणार आहोत. पण हा फक्त शक्तिपात घेऊन किंवा फक्त माहिती घेऊन शांत बसून चालणार नाही. तर सातत्याने आपल्याला त्या ऊर्जेशी कनेक्टेड राहावं लागेल आणि त्या ऊर्जेशी कनेक्टेड राहताना अर्थातच आपल्याला आपली संवेदनशीलता जागी ठेवावी लागेल. कुठेतरी आपलं मन शांत ठेवणं, इतरांचा विचार करता येणं, चांगलं आणि वाईट याच्यातला फरक समजावून घेणं, वाईट गोष्टींना नकार देऊन चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, आपल्या स्वतःमध्ये सकारात्मकता बाळगणं, या सगळ्या गोष्टी या सगळ्या एंजेलिक एनर्जीज मध्ये किंवा कोणत्याही युनिव्हर्सल एनर्जीज मध्ये अपेक्षित असतात
आणि त्या आपल्याला करायच्याच आहे. काल मी तुम्हाला होमवर्क म्हणून असं सांगितलं होतं की तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या एका पेपरवर तुम्ही लिहून काढा झोपड्यापर्यंत. अर्थातच त्या लिहून काढताना विचार करा की कोणत्या समस्या अशा आहेत की ज्या खरंच सुटकीसरशी सुटणार आहेत. कोणत्या समस्या अशा आहेत की ज्याला आपल्याला दुसऱ्याच्या मदतीची किंवा मार्गदर्शनाची गरज लागेल. कोणत्या समस्या अशा आहेत की ज्या आपण थोडेसे एफर्ट घेतले तर आपण त्याच्यातून बाहेर पडणार आहोत. जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा आपोआपच आपल्याला समस्यांमधनं बाहेर पडायचाही मार्ग मिळतो. कारण तुमचे विचार हे तुमचे मार्गदर्शक असतात. बाहेरच्या कुठल्याही एनर्जीला आपण कनेक्ट करताना आपले विचार हे अत्यंत महत्वाचे असतात. ज्या वेळेला आपण असा विचार करतो की ठीक आहे मला 10 समस्या आहेत, पण 10 पैकी 4 समस्या तर अशा आहेत की त्या मी थोडंसं एफर्ट्स घेतले तर मी माझ्या लेव्हलवर सोडवू शकतो. 2 समस्या अशा आहेत की मला इतरांबरोबर डिस्कस करावं लागेल, इतरांबरोबर चर्चा करावी लागेल. कदाचित त्याच्यातून त्यावर मार्ग निघू शकतो. पण 4 समस्या मात्र माझ्या अशा आहेत की मला त्याच्यासाठी कुठल्यातरी वेगळ्या किंवा दैवी शक्तीची गरज पडणार. मग त्या 4 समस्यांच्यासाठी आपल्याला कोणती एनर्जी बोलवायची आहे, त्यासाठी आपण विचार करू. आणि त्यावेळेला आपण एंजल्सचा विचार पहिला करू शकतो. एंजल्स हे आपले फ्रेंड्स आहेत. तुम्हाला मी कालच बोलताना सांगितलं. आपले मित्र असल्यासारखे ते आपल्या अवतीभोवती असतात. आपल्या जन्मापासून आपल्या बरोबर असतात. म्हणजे आपलं भावंड असल्यासारखे ते आपल्याशी अटॅच असतात. मग तुम्ही म्हणाल, की जर इतकं आहे आणि ते इतके आपल्या बरोबर आहेत आणि इतक्या जर आपल्याला गोष्टी त्यांच्या समजतायत, कळतायत किंवा त्यांना जर समजतंय मला काय अडचण आहे, तर ते मला परस्पर मदत का करत नाही? तर असं नसतं. जोपर्यंत तुम्ही त्यांना कनेक्ट करत नाही, तोपर्यंत ते कुठेही लक्ष घालू शकत नाही. ते कुठेही तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीत. ते लुडबुड अजिबात करत नाहीत तुमच्यामध्ये, की तुमचं काय चाललंय, काय नाही. मग चला, हे माझ्या अखत्यारीत येतं, मी हे काम तुमचं करून टाकीन, नाही. तुम्ही तुमचा प्रयत्न करायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल, की हो, मी दमली आहे किंवा मी दमलोय आणि आता मला थोडीशी एनर्जीची गरज आहे. माझी एनर्जी बूस्ट करण्याची गरज आहे. मग ही एनर्जी कशी असते आपली? तर ही मेंटल एनर्जी असते. मानसिक एनर्जी असते. आणि ही एनर्जी बूस्ट करण्यासाठी मग आपण एंजल्सना कॉल करू शकतो. आज आपण बघणार आहोत, की गार्डियन एंजल आणि आर्च एंजल याच्यामध्ये नेमका काय फरक? गार्डियन एंजल्स जे आहेत, ते आपल्या जन्मापासून आपल्या बरोबर असतात. दृश्य स्वरूप जर म्हणाल, तर ते अगदी छोटे, बुटके असतात. जर कधीतरी क्वचित अतिसंवेदनशील व्यक्ती असतील, तर त्यांना हे गार्डियन एंजल प्रत्यक्ष दिसू शकतात आपल्या आजूबाजूला वावरताना. पण त्याच्यासाठी पुन्हा आपली संवेदनशीलता खूप जास्त पातळीवर जागृत असणं गरजेचं असतं. जर समजा असं नसेल, ते आम्हाला नाही दिसले, मग ते कनेक्ट नाहीयेत का आम्हाला? तर हो, ते कनेक्ट आहेतच आणि असतातच. पण तुम्ही त्यांना कॉल करावा लागतो. तुम्ही त्यांना बोलवावं लागतं. तर गार्डियन एंजल्स हे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवरच्या ज्या काही अडचणी असतील, त्यांच्यामध्ये मदत करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतात. म्हणजे किती छोट्या गोष्टींवरती ते मदत करू शकतात आपल्याला, हे मी सांगते. 2-3 गड्ड्या भाजीच्या आणलेल्या आहेत. तुम्हाला माहितीये पालेभाज्या वगैरे आणल्या आणि त्या जर घरात भरपूर माणसं असतील, तर त्या आधी शिजून अगदी एवढ्याशा होतात. मग त्या आपल्याला 2-3 गड्ड्या निवडायच्या, स्वच्छ धुवायच्या, मग त्या चिरायच्या आणि मग त्याच्या भाजीसाठी वापर करायचा. ही लेंदी प्रोसेस आहे. साधारणपणे गड्ड्या 3 गड्ड्या आहेत. अरे बापरे! असं बघतानाच होतं. अरे बापरे! म्हणून घ्यायचं नाही. तुम्हाला आता एंजल कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, त्यांचा वापर करायचा. मग काय काय एंजल प्रत्यक्ष येऊन एक-एक भाजीची जुडी घेऊन निवडतील का हो? तर तसं नाही होत. तुमची जी मानसिकता आहे, ती बदलण्याचा प्रयत्न करतात. ती भाजी पटपट निवडण्यासाठी तुम्हाला एनर्जी देतात. आणि तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या फास्ट वेळेमध्ये हे काम तुमचं पूर्ण होतं. आणि हा मी बहुतेक अनेकदा म्हणजे याच्या बाबतीतला तर अनुभव मी खूप वेळा घेतलेला आहे. माझा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय पण आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की केटरिंगचा व्यवसाय अगदी 25 माणसांचा स्वयंपाक करायचा तर आदल्या दिवशी किती पूर्वतयारी लागते. या पूर्वतयारीला जेव्हा मी एकटी असते त्यावेळेला मी सहज या एंजल्सना कॉल करते की चला आता या आणि मला मदत करा, मला गरज आहे तुमची मदतीची. आणि तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही इतक्या झपाट्यात ते काम पूर्ण होतं. म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे लवकर आपलं ते काम पूर्ण होतं आणि नुसतंच काम पूर्ण होत नाही तर त्याचा आपल्याला थकवाही येत नाही. म्हणजे आपल्याला जो काही कंटाळवाणापणा येतो किंवा बराच वेळ एका ठिकाणी एका पोझिशन मध्ये बसल्यानंतर मानपाठ अवघडून येतं असं काहीही होत नाही. आणि आपली एनर्जी जशाला तशी राहते. पुढच्या कामांसाठी आपण ती एनर्जी नक्की वापरू शकतो. तेव्हा जेव्हा आपली कनेक्टिव्हिटी होईल तेव्हा तुम्ही हे असे अनुभव स्वतः घ्या आणि स्वतः शेअर करा. त्याच्यामुळे जास्त मजा येईल तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना. हे जे आहेत एंजल्स हे ब्रह्मांडीय कायद्याप्रमाणे राहतात आणि वागतात. हे मी कालही मला वाटतं बोलले होते तुमच्याशी, की ब्रह्मांडीय कायदा ते गृहीत धरतात. ते कुठेही लुडबुड करत नाहीत. आपला नियम मोडत नाहीत आणि जे काही ठरलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ते बिनचूकपणे करतात. हे जे आहेत गार्डियन एंजल्स, हे त्यांच्याकडे एक विशिष्ट ऊर्जा असतात आणि ते सातत्यानं तुम्हाला ती ऊर्जा देत असतात. जेव्हा आपण कनेक्ट होतो, तेव्हा आपल्याला त्या ऊर्जांची जाणीव व्हायला लागते. की आपल्याला कधी-कधी बघा असं होतं, की एखादं काहीतरी काम आहे आपलं, म्हणजे साधारणपणे व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा अनुभव येईल. बघा नोकरी करणाऱ्या लोकांना कदाचित हा अनुभव नाही येणार. एक विशिष्ट डेट आहे, मला बँकेत आज पैसे भरायचेच आहेत आणि अगदी थोडेसे पैसे मला कमी पडतायत. अरे बापरे! आता हे पैसे उभे कुठून करायचे? कारण कोणाला पैसे मागणं वगैरे हे तर ते आपल्या तत्वात बसत नाही. माझे पैसे बाहेर अडकलेत, पण ते माझ्या हातात आलेले नाहीयेत. ते जर आले तर मी पटकन पैसे भरू शकते. पण अशा वेळी जर आपण एंजल कॉल केला, तर कोणी ना कोणीतरी येतं. तुमची जी काही गरज आहे, तेवढ्या गरजेपुरते पैसे बरोबर तुम्हाला येतात आणि तुमची त्या दिवशीची जी अडचण असते, जी नड असते, ती भागून जाते. असे छोटे-छोटे ज्या गोष्टी असतात, या छोट्या-छोट्या गोष्टी एंजलच्या सहाय्याने आपल्याला करता येतात. आणि हे जे गार्डियन एंजल्स असतात, ते सातत्याने तुमच्या संरक्षणासाठी तत्पर असतात. म्हणजे आता सध्या बघताय बाहेरची समाजातली परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. स्त्रियांच्या बाबतीत, तरुणींच्या बाबतीत हे जास्त आपल्याला जाणवतं. थोडासा उशिरा रात्री 9-9:30 नंतर एकटीनं प्रवास करायचा असेल, रिक्षा घेतली. भलेही आपण ॲपवरनं बुक करून रिक्षा घेतली, तरी सुद्धा एक भीती असते मनामध्ये, की आपण सुरक्षितपणे पोहोचतोय की नाही. माहिती असतं सगळ्या आपल्याला, की हे ॲपवरच्या गोष्टी रेकॉर्ड होणार आहेत. आणि जर ॲपवरनं नाही मिळाली रिक्षा, ओला, उबेर अशा कुठल्या ॲपवरनं नाही मिळाली आणि आपण जर जनरल रिक्षा घेतलेली असती, तर आणखीन धाकधूक असेल ना. अशा वेळी एंजल्सना कॉल करायचं. त्यांना सांगायचं, की माझंही मन शांत राहू देत आणि माझ्या बरोबर राहा. जर कुठली अडचण आली, तर त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मला दाखवा. कदाचित असं होतं, की एंजल्सच्या अस्तित्वामुळे आपल्याला पुढे येणारी अडचण पण येतच नाही आणि आपण अत्यंत सुरक्षितपणे घरी पोहोचतो. हे तर आता सध्या अत्यंत गरजेचं झालेलं आहे. काय आहे, करिअर अशी आहेत, की रात्री अपरात्री पण प्रवास करावे लागतात आणि त्या रात्री अपरात्री करण्याच्या प्रवासामध्ये आपल्याला अशी स्वतःची काळजी घेणारा जर कोणीतरी बरोबर असेल, तर आपल्याला अत्यंत शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपण हा प्रवासही करू शकतो आणि आपलं कामही शांततेत, शांतचित्ते पार पाडू. तेव्हा हे गार्डियन एंजल्स आपले असेच सतत मदतीला असतात. पण लक्षात ठेवा ते दुसऱ्याला मदत करायला जात नाही. आपल्या समोर दिसली एखादी गोष्ट घडताना आणि आपण जर म्हटलं पटकन एंजल्सना कॉल करून, "जा, जा, जा पटकन त्यांना मदत करा." तर ते नाही करत. ते फक्त तुमच्यासाठी असतात. ते खास तुमच्या सेवेशी तत्पर असतात. जसा हनुमंत श्रीरामाच्या सेवेशी तत्पर असतो, तसे आपले गार्डियन एंजल्स आपल्या सेवेशी तत्पर असतात आणि म्हणूनच आपले गार्डियन एंजल्स हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. आता आर्च एंजल बद्दल पण माहिती घेऊयात आपण. हे आर्च एंजल किंवा आर्क एंजल पण म्हटलं जातं काही वेळेला त्यांना. उच्चारांमध्ये भिन्नता असली तरी एंजल्स तेच आहेत. हे एकूण 15 आर्च एंजल्स असतात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे आर्च एंजल्स असतात.
आणि ते आर्च एंजल्स आपापली नेमून दिलेली कामं करत असतात. म्हणजे तुम्हाला फायनान्शियल अडचण असेल, तर तुम्हाला वेगळा एजंट बोलवावा लागतो. तुम्हाला काही कौटुंबिक समस्या असतील, तर तुम्हाला वेगळा एजंट बोलवावा लागतो. जर तुम्हाला काही म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे अशा स्वरूपाचा काही त्रास असेल, तर वेगळा एजंट बोलवावा लागतो. जर तुम्हाला एकूणच सकारात्मकतेची गरज असेल किंवा आपल्याबरोबर जे काम करणारे सगळे लोक आहेत, त्या सगळ्या लोकांमध्ये सकारात्मकता आणायची आहे, वेगळा एंजल बोलवावा लागतो. आर्च एंजल हे आपण इतरांच्या मदतीसाठी पाठवू शकतो आणि गार्डियन एंजल्स हे आपण फक्त स्वतःच्या मदतीसाठी हे करतो. मुलाला किंवा हसबंड अडचणीत असतील, तर ते अ, फक्त आर्च एंजल आपण त्यांच्याबरोबर पाठवू शकतो, गार्डियन एंजल नाही. इतर कोणाला जर आपल्याला मदत करायची असेल, अगदी आपला नवरा असू देत, मूल असू देत, आपण गार्डियन एंजल्स नाही पाठवू शकत त्यांच्यासोबत, आर्च एंजलच पाठवू. आणि एंजल्सना कॉल करताना आपल्या मनामध्ये हे हेजिटेशन कधीच येता कामा नये, की "अरे बापरे! हे एंजल्स फार मोठं प्रस्थ आहे. त्यांना मी माझी एवढीशी कामं कशी काय सांगायची?" तर असं काहीही नसतं. हे सगळे एंजल्स हे अत्यंत दयाळू, अत्यंत कृपाळू आणि अत्यंत प्रेमळ असतात. आणि ते सातत्यानं तुमच्यावर कृपा करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असतात. फक्त तुम्ही त्यांना कॉल करण्याचा अवकाश असतो. तुम्ही कॉल केलात, की तुम्हाला ते मदत करतात म्हणजे करतातच. 100% मदत करतात. साधारणपणे आर्च एंजल जर बघितले, तर त्यांची उंची खूप जास्त असते. म्हणजे जवळपास 25 ते 30 फूट उंची त्यांची असते. अर्थात शरीरयष्टी पण त्याच प्रमाणामध्ये असते. आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळी अतिसंवेदनशील व्यक्ती असेल आणि त्याच्या आसपास जर त्यांनी अशी धूसर आकृती आर्च एंजलची बघितली, तर कदाचित भूत आहे असं म्हणून घाबरण्याची पण शक्यता असते. तेव्हा साधारणपणे शक्तिपाताच्या आधी आपण ही कल्पना देतो, की एखाद्या वेळेस कोणाला एक एंजल दिसू पण शकेल. तर दिसलं कोणी तर घाबरू नका. ते तुमचे एंजल्स आहेत आणि ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या मदतीसाठी थांबलेले आहेत. तुम्ही तुमच्या अडचणीला कुठल्याही गोष्टीसाठी कॉल करा. ते एंजल्स धावून येणार. मुलाला बरं वाटत नाहीये. शाळेत जायचंय, कारण परीक्षा आहे, शाळा बुडवता येणार नाही. अशा वेळेला आर्च एंजल तुम्ही त्याच्या सोबत मदतीसाठी पाठवू शकता. मुलाला त्रास होऊ नये काही. त्रास झाला तर त्याची एनर्जी तिथल्या तिथे भरून यावी. त्याचा जो काही पेपर असेल तो लिहून पूर्ण व्हावा. कुठल्याही प्रकारे शारीरिक कष्ट त्याला होऊ नये. अशी अफर्मेशन देऊन तुम्ही एंजल त्याच्याबरोबर पाठवू शकता. मग हे आर्च एंजल तुमच्या मुलाला शाळेमध्ये सुद्धा मदत करतात. कधी-कधी आपल्याला असं आढळतं, की अत्यंत वांड मुलं असतात. बघावं तेव्हा जिकडे जाऊ तिकडे ते मस्तीच करतात. म्हणजे द्वाडपणा ठासून भरलेला असतो त्यांच्यामध्ये आणि हे जे एंजल्स जर आपण त्यांच्याबरोबर पाठवले, तर हे एंजल त्यांचा हा द्वाडपणा कंट्रोल करतात. वर्गामध्ये मुलांनी लक्ष द्यावं. त्यांचं लक्ष पूर्णपणे शिकवण्याकडे असावं. जेही टीचर शिकवतात ते आपण ऐकायचंय. ते आपण शिकून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. याच्यासाठी जर अ, हे करायचं असेल तर तुम्हाला आर्च एंजलची मदत होईल. त्याचप्रमाणे प्रवास आहे, प्रवासाला जायचंय. इतर लोकांच्यासाठी प्रवासाला तुम्ही सोबत म्हणून, प्रवासात कुठली अडचण उद्भवू नये म्हणून, कुठल्याही समस्या जर उद्भवल्या तर त्याचं पटकन त्याच जागी सोल्युशन निघावं. अशा इच्छेनं, अशी अफर्मेशन देऊन तुम्ही आर्च एंजल इतर लोकांसाठी पाठवू शकता. तुम्ही एकटे प्रवास करताय, तुमच्यासाठी तुमचं गार्डियन एंजल्स आहे. तुम्ही ग्रुपमध्ये प्रवास करताय, तुमचे गार्डियन एंजल्सना तुम्ही कॉल करून सांगून ठेवा, ते तुमच्याबरोबर तुमची मदत करतील. आता बघा, गार्डियन एंजल्स आपल्याबरोबर असतात आणि ते ब्रह्मांडाच्या कुठल्याही कायद्यात ढवळाढवळ करत नाहीत हे सांगेल का. एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा मजबूत असते. एखादा भूकंप होतो. आपण अशी अनेक उदाहरणं पेपरमध्ये वाचलेली आहेत. की भूकंप होतो, एखादं छोटंसं बाळ आहे, महिन्याचं पण नाहीये ते आणि ते त्या ढिगाऱ्याखाली सापडलंय. तर ते 3-4 दिवसानंतर सुद्धा जिवंत बाहेर येतं आणि 1-2 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर अगदी आनंदाने हसत-खेळत घरी जातं. तेच त्याच्याबरोबर असलेली आजूबाजूला ढिगाऱ्यात अडकलेली मोठी माणसं आपले प्राण गमावून बसतात. मग त्याचे एंजल्स हे त्याचं रक्षण करत असतात. कारण ते जन्मापासून असतात. त्याला माहिती असतं एंजल्सना, की या बाळाची जन्मरेखा किती मोठी आहे आणि त्याच्यामुळे ते त्याचं संरक्षण करतात. प्रचंड
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून सुद्धा त्याला श्वास घेता येतो, त्याला मदत मिळेपर्यंत, रेस्क्यू होईपर्यंत ते मूल जिवंत राहू शकतं. आपण चमत्कार म्हणतो, ते चमत्कार हाच असतो की एंजल्स मदत करत असतात. आता ते छोटं बाळ एंजल कॉल करू शकणार नाही, त्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. त्याच्या दृष्टिकोनातून त्याची एंजल एकच असते, ती त्याची आई, जी आपल्याला भूक लागलेली कळल्यानंतर आपल्याला भरवते, ती आई एवढंच त्याला कळत असतं. बाकी त्या बाळाला काहीही कळत नाहीये. अशा वेळी मात्र एंजल्स हे त्या छोट्या बाळांना मदत करत असतात. बरेचदा असं लक्षात येतं की काही कारणास्तव गर्भस्थ शिशूला काही त्रास होतो, गर्भात काही कॉम्प्लिकेशन्स, मग त्यावेळेला काय करता येईल? तर त्या बाळाचं लाईफ कसं जाणार आहे त्याच्यावरती त्याचे एंजल्स त्याला तिथे किती मदत करायची हे ठरवतात आणि ते त्याचा चार्ज स्वतःकडे घेतात आणि ते काम पार पडतात. पण जर आपल्याला कळलं की अशी काही कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्याच्यातनं काहीतरी चांगलं निघावं असं आपल्याला वाटतंय, तर आपण त्या बाळासाठी आर्च एंजल पाठवू शकतो. कारण आपल्यासाठी ते बाळ वेगळं आहे. त्यामुळे त्यावेळेला आपण आर्च एंजल पाठवून त्यांना अ, त्या बाळाला त्रास होऊ नये किंवा त्या बाळाचा जन्म सुखकर व्हावा आणि त्याचं नंतरचं आयुष्य उत्तम जावं, यासाठी आपण एंजल्स पाठवू शकतो. एंजल्स जे आहेत ते मदतीला सदैव तत्पर असतात, सदैव तयार असतात. ते कधीही मदतीसाठी मागे-पुढे बघत नाही. एक आपणच माणसं असतो, की मदत करताना 10 वेळा विचार करतो. कोणी आपल्या समोर आलं तर आपल्याला पटकन दुसऱ्याला मदत करावीशी वाटत नाही. अर्थात सद्य परिस्थितीत कलियुग आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशी आहे, की दुधाने तोंड पोळलेलं आहे. त्याच्यामुळे माणूस ताकही फुंकून पितो. त्याच्यामुळे 100% काही दोष देता येणार नाही. आणि आपल्यापैकी फार कमी लोक संतपदापर्यंत पोहोचणारे असतात. त्याच्यामुळे मानव जातीमध्ये जे संत असतात तेच समोरचा आपल्याला त्रास देत असेल तरी सुद्धा त्याला मदत करू शकतात. आपण मात्र ही व्यक्ती मला त्रास देते ना, ही माझ्या आयुष्यातून कट करा, असं म्हणून सहज अ, लोकांना आपल्या आयुष्यातनं बाजूला करत असतो. पण आपल्याला माहिती नसतं, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आपलं प्रारब्ध किंवा आपले भोग हे असतात. आपल्या आयुष्यात कोण व्यक्ती येणार आहे? आपलं म्हणजे लग्न केल्यानंतर आपला पार्टनर कोण असणार आहे? त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात येणं कसं आहे आणि ते का आहे? हे सगळे आपल्या प्रारब्धावर, पूर्वसंचितावर अवलंबून असतं. आपल्याला होणारं मूल, ते मूल कसं वागतंय हे पण पूर्वसंचितावर अवलंबून असतं. एखादं मूल असतं बघा, अगदी चांगलं वागणूक असते त्याची. आपण नेहमी म्हणतो आई-वडील भाग्यवान आहेत बाबा, इतका चांगला मुलगा जन्माला आलाय किंवा इतकी चांगली आणि हुशार मुलगी जन्माला आलेली आहे. तर ते पूर्वसंचितानुसार असतं. कित्येकदा असे अनेक सोल्स असतात, की ज्यांना तुमच्याकडून काही वसुली करायची आहे. ज्यांना आधीच्या जन्मांमध्ये तुमच्याकडून त्रास झालेला आहे किंवा तुम्ही त्यांच्या सेवा केलेली नाही, काही कारणानं ती टाळलेली आहे. अशा वेळी त्या सेवा करून घेण्यासाठी जी मुलं जन्माला येतात, ती जनरली काही अपंगत्व घेऊन येतात, की आई-वडिलांना त्यांची खूप सेवा करावी लागते. आणि म्हणूनच अशा पद्धतीनं जर एखादं मूल जन्माला येणार असेल, तर त्याचा त्रास कमीत कमी करण्याच्या दृष्टीने, कारण आता आजकाल सायन्स पण इतकं पुढे गेलेलं आहे, की गर्भातल्या बेबीला काय त्रास होतोय, हे आपण बाहेरनं टेस्ट करून सांगू शकतो. डॉक्टर सांगतात, तुम्ही ठरवा ते मूल जन्माला येऊ द्यायचं की नाही. काही लोक विचार करतात, की ठीक आहे, जे माझे भोग असतील ते भोगून संपवायला पाहिजे. त्यानंतर एकतर ते मूल बरं होईल किंवा ते मूल मला सोडून जाईल. दोन्हीपैकी काहीतरी एक होऊ शकतं. तेव्हा असा टोकाचा विचार जेव्हा पेरेंट्स करू शकतात, तेव्हा ते संवेदनशील असतात आणि असे लोक आपले भोग लवकर भोगून संपवतात. हेही तितकंच खरं आहे. बरेचदा, की नाही बाबा मला काही जमणार नाही अशा स्वरूपानं कोणाला हे करणं, सांभाळणं वगैरे. त्यावेळेला ते पेरेंट्स विचार करतात, की नाही आम्ही हे बाळ जन्माला घालू शकत नाही. पण आता आपल्याकडे एंजल्सचा वेगळा पर्याय आहे. आपण एंजल्सना विचारू शकतो, की बाबा हे मूल जर जन्माला आलं, तर ते नंतरच्या काळामध्ये चांगलं आयुष्य जगू शकेल ना? ठीक आहे, आपण असा विचार करू, की प्रारब्ध भोगेत मी माझे भोग भोगून संपवेन. पण त्या बाळाचे काही भोग असणार आहेत ना, ते संपल्याशिवाय ते बाळही त्याच्यातनं बाहेर पडू शकणार नाही.
जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडील सेवा करतील, पण नंतर त्या बाळाचं काय? तेव्हा हा पण विचार थोडासा करावा लागतो आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एंजल्स मार्गदर्शन करू शकतात. आर्च एंजल्स आपल्याला मार्गदर्शन पण करतात आणि मदतही करतात, की हे होऊ देत, येस ऑर नो. म्हणजे आपण हे कंटिन्यू करूया किंवा डिस्कंटिन्यू करूया, या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन आपल्याला एंजल्स कडून मिळेल. तेव्हा आर्च एंजल्स हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं काम करतात. अगदी सोपीशी गोष्ट सांगते. तुम्ही आता सध्या तर काय सिंहगड रोड असू देत, पौड रोड असू देत, नाही तर कुठेही असू देत, ट्रॅफिक प्रचंड झालेला आहे. बरेचदा असं होतं की ट्रॅफिकमध्ये माणूस तास-तासभर अडकून बसतो. मग अशा वेळेला एंजल्स मदत करत नाहीत का? तर हो, आर्च एंजल्स मदत करतात. त्यावेळेला गार्डियन एंजल मदत करू शकत नाही. हा फरक आहे. मी ट्रॅफिकमध्ये अडकले, मग मला माझ्या गार्डियन एंजलनी मदत करायला पाहिजे. पण तुझे गार्डियन एंजल्स बाळा फक्त तुझ्यासाठी काम करणार आहेत की नाही? ते इतरांसाठी नाही काम करू शकत. ट्रॅफिक जाम होतं तेव्हा तिथे 200-500 वाहनं अडकलेली असतात. 200-500 लोक अडकलेले असतात. हॅलो, आता येतोय का आवाज? हॅलो, आता येतोय का आवाज? साउंड लो आहे, तर मला एक मेसेज आलाय. ओके आहे. ओके, थँक यू. असं तुम्हाला काही वाटलं तर मला इमिजिएट मेसेज टाकत जा, म्हणजे मला लगेच कळेल की काय चाललेलं आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण ट्रॅफिकचा विचार करतो तेव्हा 200-500 गाड्यांचा किंवा 200-500 त्या वाहकांचा विचार करत असतो आपण. आणि त्याच्यामुळे इतर लोकांच्या मदतीला कोण जाणार आहेत? तर आर्च एंजल्स जाणार आहेत. म्हणून तिथे गार्डियन एंजल नाही काम करू शकत. माझ्याकडे छोटीशी गाडी आहे आणि मला कडेकडेने रस्ता काढत एकटीला पुढे जायचंय. तर त्यावेळेला गार्डियन एंजल्स माझ्यासोबत फक्त प्रोटेक्शन म्हणून येऊ शकतात, की दुसरं कोणी तुला धडकू नये किंवा धडकलं तर तू तुझं प्रोटेक्शन व्हावं. पण ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी मात्र आर्च एंजलच मदत करणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही परमेश्वराने निर्माण केलेली एक आपली काय म्हणतो सहाय्यता टीम, हेल्पिंग हँड्स आहेत आपले आणि ते हेल्पिंग हँड्स आपण वापरले पाहिजे. आपण त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर एंजल मला दिसलेली आहे. हा जरा टॉपिक वेगळा आहे. आपण नंतर बोलूयात. क्लास संपवताना एक 5 मिनिटं आपण गप्पा मारणार आहोत. त्यावेळेला मी हे सांगते. अनुभव पण मी माझे काही शेअर करणार आहे तुमच्याबरोबर अर्थात एंजल्स बाबत बोलताना. एंजल प्रत्यक्ष जर नाही दिसल्या, तर मग एंजल कनेक्ट झालेत की नाही हे कसं समजायचं? तर काही छोटे-छोटे सिम्प्टम्स असतात आपल्या आजूबाजूला. कधी-कधी एंजल कनेक्ट झाल्यानंतर अचानक एखादं कुठलंतरी पक्ष्याचं पीस वगैरे आपल्या आसपास येऊन पडतं किंवा आपल्याला दिसतं. सहज, अगदी सहज आपल्या समोर अशी झाडाची फुलं गळून पडतात आपल्या समोर. आपण रस्त्याने चाललेलो आहोत तर. कधी-कधी असं होतं आपल्या अंगावर सुद्धा ती फुलं पडतात. कधी-कधी आपल्याला बटरफ्लायज दिसतात. म्हणजे काही कारण नाही, पण बटरफ्लायज दिसले, असं पण होऊ शकतं. तर त्याचा अर्थ एंजल्स आपल्या आसपास आहेत आणि ते मदतीला आहेत. इथे एक अनुभव मला शेअर करू शकते तुमच्यासाठी. माझे एक रिलेटिव्हज आहेत. तर काही एक कारणानुसार म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये अ, अडकलेले होते ते. व्यवहारांमध्ये अडकले होते म्हणण्यापेक्षा त्यांनी पैसे दुसऱ्याला दिलेले होते आणि ते पैसे त्यांचे परत येत नव्हते. त्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीवरती सातत्याने घरी जाऊन भेटणं किंवा माझे पैसे लवकरात लवकर दे असं म्हणून तगादा लावलेला होता. याच्यात चूक काहीच नव्हती. पण जे कोणी पैसे देणारे लोक होते, त्या लोकांना यांच्यापासून आपली सुटका करायची असेल, तर आपणच उलटी यांच्यावरती पोलीस केस करू, असा त्यांनी विचार केला आणि त्यांच्यावरतीच पोलीस केस केली आणि त्यांना पोलीस चौकीमध्ये बोलावलं गेलं. आता इम्पेशंट व्हायला होतं. पोलीस चौकीतनं फोन आला, की "काय होतंय, काय होतंय?" म्हटलं, "थांबा, ठीक आहे, बोलवलंय, जा. काय विचारतील त्याची उत्तरं द्या. मी एंजल पाठवते तुमच्याबरोबर." 2 दिवस त्यांना पोलीस चौकीच्या खेट्या घालायला लागल्या. निष्पन्न काहीच झालं नाही. पण 2 दिवस त्या व्यक्तीने सांगितलं, की सतत 2 दिवस माझ्या गाडीवर एक फुलपाखरू बसलेलं. आता मी एंजल पाठवले, तर त्यांची काही कनेक्टिव्हिटी नव्हती एंजलशी, पण एंजल मदतीला गेले आणि अर्थातच काहीही न होता त्यांची त्याच्यातनं सुटका झाली.
उलट पोलिसांनी ज्यांनी कंप्लेंट केली होती त्यांच्याकडूनच लिहून घेतलं की अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही कंप्लेंट आम्ही केलेली आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांचे पैसे देऊन टाकू म्हणून. आणि यांना पण सांगितलं की जर तुम्ही पोलीस केस करणार असाल किंवा कोर्टमध्ये जाणार असाल, केस करणार असाल त्याच्यावरती, तर आम्ही सगळे हे पुरावे कोर्टामध्ये सादर करू. आम्ही जे काही लिहून घेतलेलं आहे त्यांच्याकडून ते. म्हणजे इतक्या पॉझिटिव्ह नोटवरती एंजल्स आपल्यासाठी काम करतात. तेव्हा असे असंख्य अनुभव येतात. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण आपल्याला अनुभव येतात. एक मैत्रीण आहे माझी. माझ्याबरोबर ती पण एंजल शिकलेली होती आणि म्हणजे मजा-मजा म्हणून आम्ही की ठीक आहे. थोडंही कोणी काय म्हणालं, की "हां, लगेच आपण एंजल पाठवू." नवीन शिकल्यावर उत्साह असतो ना जरा. "हो, आपण एंजल पाठवून बघू, पाठवून बघू." आम्ही एकत्रच बसलेलो होतो आणि तिच्या अ, नात्यातल्या एक जणांना काहीतरी प्रॉब्लेम आला याच्यामध्ये, की अ, बेबी होणार होतं त्यांना आणि लवकर हे करायला पाहिजे, काहीतरी अडचण आलेली आहे. तर 7व्या महिन्यामध्येच आपण सिझेरियन करून टाकूयात आणि हे करूयात. पण कारण आम्ही दोघांच्याही जीवाची खात्री नाही देऊ शकत. दोन्हीपैकी काहीतरी एक आम्ही वाचवू शकतो. सगळे टेन्शनमध्ये होते. आमच्या समोर झालं. मग जसं आपण रेकीमध्ये ग्रुप हिलिंग देतो, तसं आम्ही ग्रुपने एंजल्स पाठवले, की अमक्या-अमक्या व्यक्तीच्या मदतीसाठी जा. त्या बाळाचं आणि बाळाच्या आईचं दोघांचंही रक्षण करा आणि दोघंही सुखरूप असू देत म्हणून. आणि ते हे केल्यानंतर पुढच्या साधारणपणे 5-6 तासामध्ये आमच्याकडे न्यूज आली, की व्यवस्थित सिझेरियन झालं. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत. फक्त 7व्या महिन्यातला बेबी असल्यामुळे त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागणार आहे. तर ठीक आहे, आता या घडीला सुद्धा ते बाळ अतिशय उत्तम प्रगती करतंय आणि छान झालेलं आहे. तेव्हा असे असंख्य आपल्याला चमत्कार वाटण्यासारखे अनुभव एंजलमध्ये येऊ शकतात आपल्याला. आणि म्हणूनच हे एंजलचा क्लास आपण करावा किंवा केल्यानंतर त्याचा वापर करावा. आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. आता मला मगाशी एका ताईंनी प्रश्न विचारला होता, की "मॅडम तुम्हाला एंजल दिसला का?" तर हो, मला एंजल दिसलेला आहे. ज्या वेळेला मला ज्या दिवशी मी एंजल शिकले आणि मॅडमनी कनेक्टिव्हिटी करून दिली आर्च एंजल्सची, त्यावेळेला रात्री झोपताना मी प्रेयर केली, प्रार्थना केली आणि एंजल्सना सांगितलं, की तुमच्या अस्तित्वाचा मला काहीतरी दाखला द्या किंवा तुम्ही मला येऊन भेटा. तर मला जर तुम्हाला बघायला मिळालं, तर मला फार बरं वाटेल. माझं काम काहीही नाहीये आत्ता, पण मला तुमच्यापैकी कोणाला तरी भेटायला मिळालं तर बरं वाटेल. आता 15 आर्चएंजल्स आहेत. कोणीतरी एक जण तरी ही प्रार्थना ऐकून येईल आणि मला भेटेल किंवा मला दिसेल अशी माझी अटकळ होती. साधारणपणे पहाटे 3:30च्या दरम्यान मला जाग आली. जाग आली, मी उठले, वॉशरूमला जाऊन आले, पाणी प्यायलं, पाण्याची बॉटल ठेवली आणि सहज माझं लक्ष खिडकीकडे गेलं. खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीच्या बाहेर एक अशी धूसर अशी आकृती दिसत होती. मग माझं कुतूहल चाळवलं. अर्थातच आधी एंजलचा इतका सगळा टॉपिक झाल्यामुळे मला भीती वाटली नाही. मी खिडकीजवळ गेले आणि खूप मोठीच्या मोठी म्हणजे समोरची बिल्डिंग पूर्ण झाकून जाईल, इतकी मोठी अशी धूसर एक आकृती होती. त्या आकृतीला पंख वगैरे मागे दिसत होते आणि मग हे दिसल्यानंतर माझी खात्री पटली. मग मी म्हटलं, की "तुम्ही 15 आर्चएंजल मधले कोण आहात? हे मला नक्की माहिती नाही. पण तुम्ही जेही कोणी असाल, ते तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि मला दर्शन दिलं. त्याच्याबद्दल मी थँक यू म्हणते." लक्षात घ्या, तुम्ही थँक यू म्हटलात, तुम्ही लव्ह यू म्हटलात, तर एंजल्सना फार आवडतं. त्यांना ते त्यांच्यासाठी दिलेला ग्रॅटिट्यूड असतो, कृतज्ञता असते ती आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा ते खूप खुश होतात आणि पुढच्या वेळेला पटकन मदतीसाठी तयार होतात. एंजल्सचे असे अनेक किस्से आहेत, अनेक अनुभव आहेत. सगळे अनुभव इथे काही शेअर करता येणार नाहीत आपल्याकडे इथे. आपल्याला हळू थोडं पुढेही जायचं आहे. तुमच्यापैकी कोणी एंजल क्लास याच्या आधी केलेला असेल, तर तुम्हालाही मे बी असे अनुभव आलेले असतील. आता रेकी ज्यांनी केलेलं आहे, एंजल्स कनेक्शन केलंय त्यांना दिसला हो. एंजल कनेक्टिव्हिटी आली, की आपल्याला एंजल दिसू शकतात. आता आपण या फ्री क्लासमध्ये गार्डियन एंजलची कनेक्टिव्हिटी घेणार आहोत, शक्तिपात घेणार आहोत. त्याच्यामुळे ती ॲटोनमेंट झाली, की तुम्ही जर रिक्वेस्ट केली तर
ते गार्डियन एंजल्स तुम्हाला स्वप्नात दर्शन देऊ शकतात, दृष्टांत दिल्यासारखं. रेकी केलेली असेल तर त्यांना एंजल जास्त लवकर कनेक्ट, रेकी एनर्जी बरोबर जर तुम्ही कनेक्ट असाल तर एंजल जास्त लवकर कनेक्ट. त्याच्यामुळे रेकीवाल्यांना हा एक फायदा होतो की एंजल्स फार पटकन कनेक्ट होतात. मग आम्ही रेकी केलेली नाही, मग आम्हाला कनेक्ट होणार नाहीत का? तर असं काहीही नाही. एंजल्स सगळ्यांना कनेक्ट होतात. फक्त तुमची जी काही संवेदनांची पातळी आहे त्याच्याप्रमाणे तुमचे अनुभव कमी जास्त खालच्या वरच्या थराचे असू शकतात. याच्या पलीकडे काही नाही. अचानक म्हणजे काय म्हणतो आपण की अगदी उन्हाचे दिवस आहेत, उन्हाची वेळ आहे आणि अशा वेळेलाही अचानक एखादी चिमणी येऊन तुमच्या खिडकीमध्ये बसली तर तुम्हाला किती छान वाटतं. आजकाल चिमण्याच दिसेनाशा झाल्यात, पण चिमणी येऊन बसली आपल्याकडे, अरे च्या किती छान वाटतंय ना, किती ती चिमचिम चिमचिम करतेय. कधी कधी बुलबुल दिसतात खूप. आणि असे अचानक जेव्हा आपल्याला दिसतात एंजल कॉल केल्यानंतर, तेव्हा ते या ना कुठल्या पद्धतीनं मी तुमच्या अवतीभोवती आहे आणि माझं लक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. त्यामुळे एंजल्स असतातच, आधी याच्यावरती विश्वास ठेवायचा. आणि मी एंजल कनेक्ट केल्यानंतर, कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर मला एंजल दिसणारच आहेत याच्यावरती विश्वास ठेवायचा. थोडक्यात बिलीफ अँड ट्रस्ट दोन्ही अर्थाने थोड्याफार प्रमाणात सारखे वाटणारे, पण अगदी गुह्यार्थ घ्यायला गेलं तर माझा विश्वास आहे म्हणजे ठीक आहे, एखादी गोष्ट आहे, माझा देवावर विश्वास आहे म्हणजे देव ही शक्ती आहे. पण माझा इतका गाढ विश्वास आहे, इतका प्रगाढ विश्वास आहे की मी हाक मारायचा अवकाश की देव माझ्यासाठी येणार आहे. दॅट इज ट्रस्ट. ह्या दोन मध्ये एवढा फरक आहे थोडासा. म्हणजे काय म्हणतो की अर्थामध्ये सीमारेषा पुसट आहे, पण दोन्ही महत्वाचे आहेत. इन जनरल असं असेल की हा ठीक आहे, आय बिलीव्ह ऑन एंजल्स, तर ओके, तुम्ही बिलीव्ह असाल तर ते पण असेच येतात आणि तुम्हाला असेच मदत करून जातात. मग ते तुम्हाला दिसायच्या फंदात पडत नाही. पण आय ट्रस्ट ऑन एंजल्स म्हटलं तर तुम्ही जी डिमांड कराल त्याच्याप्रमाणे ते तुम्हाला दर्शनही देऊ शकतात. ते तुमच्यासमोर प्रत्यक्ष येऊ शकतात. अर्थात आर्च एंजलला समोर बोलवताना विचार करणं बरेचदा भीती वाटू शकते. जसं मी ही क्षणभर की अरे बापरे हे काय दिसतंय असं वाटलं एक क्षण, पण दुसऱ्या क्षणात मला जाणवलं की अरे नाही, आपण प्रेयर केली होती झोपताना, त्याच्यामुळे आता कदाचित हे त्यांचं दर्शन असणार आहे. प्रत्येक एंजल्स वेगवेगळ्या कलर्सचे असतात, पण साधारणपणे आपल्याला जर दिसणार असतील तर ते धुरकट धुराच्या स्मोकी अशा किंवा ढगांच्या आकारांसारखे असे आपल्याला दिसतात. जसे आपल्याला लहानपणी छंद असतो बघा ढगांचे वेगवेगळे आकार शोधण्याचा, त्याप्रमाणे ढगांमध्ये जसे वेगवेगळे आकार असतात तसेच काही वेळेला एंजल आपल्या आसपास असतील तर ढगांमध्ये पण आपल्याला एंजलचे आकार दिसतात आणि तेच एंजलचं आपल्याला झालेलं दर्शन असतं, हे लक्षात घ्यायचं. तेव्हा लक्षात ठेवा, गार्डियन एंजल्स किंवा आर्च एंजल दोन्हीची कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर दोघेही आपल्या मदतीसाठी तत्पर असतात. मी आता ह्या क्लासमध्ये आपलं जे फ्री क्लास आहे, त्या फ्री क्लासमध्ये आपण फक्त गार्डियन एंजल्सची कनेक्टिव्हिटी घेणार आहोत आणि पुढचा जो पेड क्लास असणार आहे त्याच्यामध्ये आर्च एंजलची माहिती आणि आर्च एंजलची कनेक्टिव्हिटी, जे 15 आर्च एंजल्स आहेत त्यांची पूर्ण माहिती, ते कामं काय काय करतात, त्यांचे रंग कोणते, त्यांचे क्रिस्टल्स कोणते, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला देणार आहे. एंजल कनेक्टिव्हिटी मध्ये क्रिस्टल्स पण आपल्याला खूप हेल्प करतात. वेगवेगळ्या स्वरूपाचे क्रिस्टल्स असतात, त्या एंजलचे ते क्रिस्टल्स असतात आणि ते क्रिस्टल्स आपण आपल्या जवळ ठेवले तर ते एंजलची कनेक्टिव्हिटी, हो हो, प्रत्येक एंजलचं काम वेगवेगळं असतं आणि ते वेगवेगळं काम आपापलं नेमलेलं चोखपणे करतात, हे मी तुम्हाला सांगितलं. ते दुसऱ्याचं काम करायला जाणार नाही, दुसऱ्या एंजलचं, आणि स्वतःला जे काम सांगितलंय ते अगदी व्यवस्थित करतात. हे पहा, माझ्याकडे इथे रोज क्वार्ट्जचा पिरॅमिड आहे. हे पण एंजल कनेक्टिव्हिटीसाठी मदत करतात, कारण हे ज्या एंजलचं आहे तो एंजल हा जर पिरॅमिड तुमच्या जवळ असेल किंवा याचं जर क्रिस्टल तुमच्या जवळ असेल तर ते तुम्हाला पटकन कनेक्ट होतात. इथे पहा, सिट्रीनचं क्रिस्टल आहे माझ्याकडे, सिट्रीनचा. हे पहा, एक अमेस्टिस आहे. असे वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत. एंजल जेव्हा आपण करतो तेव्हा आपण असे क्रिस्टल्स पण वापरू शकतो
आणि त्याच्याद्वारे पण आपण कनेक्टिव्हिटी करू शकतो. अर्थात हे पुढचं आहे. आर्च एंजलच्या बाबतीत गार्डियन एंजलला कुठल्याही क्रिस्टलची वगैरे गरज नसते. त्याला फक्त तुमचं निर्मळ मन आवश्यक असतं, हे लक्षात घ्या. तेव्हा आज्ञामधनं जरा तुमचे मेसेज येतात, मला बरं वाटतंय की चला लोक जागे आहेत, नाहीतर बरेचदा बडबड ऐकून झोपही येऊ शकते. तर तसं काही होत नाहीये. ठीक आहे. ओके. आता अटेंडमेंट कधी करणार आहे? क्लासच्या वेळेमध्येच अटेंडमेंट होणार आहे आपली. आणि गार्डियन एंजल्सची अटेंडमेंट आपण सोमवारी करणार आहोत. सोमवारी अटेंडमेंट घेणार आहोत. म्हणजे मग तुम्हाला काही अनुभव आले तर आपल्याला मंगळवारचा जो 5व्या दिवसाचा क्लास आहे त्या दिवशी आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. त्याच्यामुळे सोमवारी गार्डियन एंजलची अटेंडमेंट होणार आहे. सोमवार जो आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे. नाही, पहाटे घेणं अवघड आहे, सगळ्यांना नाही जमत पहाटे, आणि एंजलची अटोनमेंट आपल्या क्लासमध्येच झालेली बरी असते. त्यामुळे बघा, जे काही आज तुमच्या बरोबर आपण शेअर केलेलं आहे किंवा मी जे काही तुमच्याशी बोललेली आहे त्याचा एक साधारण आपण हे करूया. नाही, रविवारी आपण सुट्टी घेणार आहोत, त्याच्यामुळे मंडेचा क्लास हा चौथा असणार आहे. रविवारी जरा काय होतं सगळ्यांना, मी जरा तुमच्या बरोबर एक पीपीटी शेअर करते. आपण आता जे बोललोय ना, आता एकदा जरा पीपीटी वरती पण बघून घ्या. एक सेकंद हा. एक 2च मिनिटाची पीपीटी आपल्याला बघायची आहे. तुम्हाला आता अगदी आपल्या पीपीटीची सुरुवात दिसली आहे का? फर्स्ट स्लाइड दिसली आहे का तुम्हाला? हे आपण काल पाहिलं होतं. आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेमवर चर्चा केली होती. साधारणपणे कोणकोणते मोठमोठे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये असतात. फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, हेल्थ प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, करिअरच्या संदर्भातले प्रॉब्लेम्स असतात, मेंटल स्ट्रेस असतो, आपला कॉन्फिडन्स कमी पडतो, कधी कधी क्लॅरिटी नसते, कन्फ्युजन असतं, आणि अशा सगळ्या गोष्टींवरती एंजल आपल्याला मदत करू शकतात. तेव्हा आपला ड्रीम लाईफ मॅनिफेस्ट करायचा असेल तर आपण एंजल्सच्या बरोबरीने जाऊ. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना? हॅलो? इथे तुम्हाला स्क्रीनवर बघा 2 चित्र दिसतात. एक आहे गार्डियन एंजल्स सोबत, आणि एक जे आहे दुसरं ते आर्च एंजल. या दोन्ही मधला फरक आज मी तुम्हाला समजावून सांगितला, बरोबर? आणि मला असं वाटतंय की हा फरक तुम्हाला लक्षात आलेला आहे. आता एंजल कनेक्टिव्हिटी करायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाच्या कोणत्या गोष्टी लागतात ते बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदी आपण अत्यंत शांत मनस्थितीमध्ये पाहिजे आणि वर्तमानामध्ये उपस्थित पाहिजे. आता आपल्या अवतीभोवती काय घडतंय हे आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यामुळे बी काम अँड बी इन प्रेझेंट असं म्हटलेलं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, नीट अँड टायडी. नीटनेस, क्लिनलीनेस, आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी एंजल्सना आवडतात. स्वच्छता, टापटीप. एंजल्सना सुगंध आवडतात. वेगवेगळ्या पद्धतीने धूप लावले, उदबत्त्या लावल्या, रूम फ्रेशनर स्प्रे केला, तर हे एंजल्सना खूप आवडतं. सुगंधी कॅन्डल्स लावल्यात तर एंजल्सना खूप आवडतं. त्याच्यामुळे आजूबाजूचं वातावरण छान, शुद्ध, पवित्र, स्वच्छ आणि सुगंधी असं असेल तर एंजल कनेक्टिव्हिटी पटकन होते. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे एंजल कनेक्टिव्हिटी करताना आपल्याला या गोष्टींच्याकडे लक्ष द्यायला लागतं. समजा आपण अटेनमेंट झाल्यानंतर आपल्याला एंजल कॉल करायचा आहे,
तरच शक्यतो आपल्या आजूबाजूची जागा स्वच्छ पाहिजे, आपलं मन शांत पाहिजे आणि अ, जो काही आपली प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे ती नेमक्या शब्दात आपल्या मनामध्ये तयार पाहिजे. ह्या सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही एखादी छानशी उदबत्ती लावा किंवा रूम फ्रेशनर मारा. स्वच्छ आणि चांगले कपडे तुम्ही घातलेले असले पाहिजे. बरेचदा असं होतं, की बायकांना "छे काय करायचं आता कपडे बदलून? आहे ना मी घरामध्ये अशीच असते." असं नाही चालणार. तुम्ही एंजलला कॉल करताय. एंजल म्हणजे स्वर्गस्थ दूत आहेत ते. त्याच्यामुळे ते राहतात सुंदर. आपल्याला कधी लहानपणापासून एखादं परीचं चित्र, गबाळी, घाणेरडी परी अशी दिसली आहे का हो? तर त्याच्यामुळे एंजल्स ते स्वतः जसे असतात, छान सुंदर टापटिपीत, तसेच तुम्ही पण छान सुंदर टापटिपीत राहावं, अशी एक अपेक्षा असते साधी त्यांची. त्या गोष्टींना ते लवकर अट्रॅक्ट होतात आणि ते लवकर तुम्हाला कनेक्ट होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल, की तुम्ही तर म्हणताय एंजल कुठे कनेक्ट करता येतात. आता तुम्ही समजा घराबाहेर काही कामासाठी पडलात आणि तुम्हाला मध्येच गरज पडली, एंजलला कनेक्ट करायचंय. तर तुम्ही घराबाहेर पडताना नीटनेटके सुंदर आणि टापटिपीत असता. तुम्ही परफ्यूम मारलेला असतो किंवा डिओ मारलेला असतो. तुमच्या बरोबर तुमच्या सगळ्या आवश्यक गरजेच्या गोष्टी तुम्ही घेतलेल्या असतात. म्हणजे अर्थातच तुम्ही सगळे हे नियम फॉलो केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षणाला एन्जॉय कॉल करू शकता. आता मी स्वयंपाकघरात काम करते आणि मला एंजल्सच्या मदतीची गरज आहे. तर 2 मिनिटासाठी स्वयंपाकघरातनं बाहेर येऊन, स्वच्छ ठिकाणी एखादा मिनिट बसून, मन शांत करून एंजल कॉल केला. 1 मिनिट लागतो एंजलला कॉल करायला. एंजल कॉल केला आणि मग मी पुन्हा जाऊन माझ्या कामाला सुरुवात केली, तरी एंजल आपोआप येणार आहेत आणि मला मदत करणार आहे. पण जर स्वयंपाकघर तुमचं खूप मेसी असेल, खूप गडबड गोंधळ असेल, आजूबाजूला खूप कचरा पडलेला आहे, अशा ठिकाणी तुम्ही शक्यतो एंजल कॉल करायचा नाही. हे अगदी साधी गोष्ट आहे. आता हे जे एंजल कॉलचे बेसिक नियम आहेत, जे आपले बघून झालेले आहेत. आपण उद्या सप्तचक्राची सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी अगदी थोडक्यामध्ये 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला आधी त्याची जी पार्श्वभूमी आहे सप्तचक्रांसाठीची हे सांगणार आहे. आपण सप्तचक्राची ओळख का करून घेणार आहोत? तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशनसाठी, आपलं मन शांत ठेवण्यासाठी आणि आपल्या एनर्जीज वाढवण्यासाठी सप्तचक्र हिलिंग आज जे आपण सुरुवातीला मेडिटेशन केलं ना 10 मिनिटाचं, ते मेडिटेशन आपलं सप्तचक्र हिलिंगचं मेडिटेशन होतं. नकळतपणे आपल्या 7ही जी चक्र आहेत शरीरामधली, ती चक्र उद्दीपित केलेली आहे. आता हे जे आहे आपल्याकडे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, की एनर्जी फील्ड आणि त्याचं इम्पोर्टन्स काय आहे, ते आपण बघणार आहोत. आपल्या शरीराभोवती आभामंडल असतं. म्हणजे आपला ऑरा असतो. हा आपला ऑरा कसा तयार होतो आणि तो ऑरा काय-काय काम करतो हे आपल्यासाठी महत्वाचं असतं. सर्वसाधारणपणे आपण जर बघायला गेलं, तर त्यासाठी आपल्याला आधी आपलं शरीर म्हणजे काय आहे ते बघितलं पाहिजे आणि मग आपण ऑराकडे वळणार आहोत. तेव्हा आज फक्त आपण या अ, शरीराची ओळख करून घेऊ आणि ऑरा आणि सप्तचक्र आपण उद्या बघूया. आपलं जे स्थूल शरीर दिसतंय, तुम्ही मला दिसताय किंवा मी तुम्हाला दिसतेय, हे जे आपलं दिसणारं शरीर आहे, या शरीराला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. अन्नमय कोश. आता ही थोडीशी स्पिरिच्युअल लँग्वेज आहे, आध्यात्मिक भाषा आहे. पण ती भाषा योगशास्त्रानुसार सुद्धा तशीच वापरली जाते. जे कोणी योगशास्त्राचे अभ्यासक असतील, त्यांना या सगळ्या संकल्पना माहिती असतीलच. या आपल्या बाहेरच्या या शरीरात, आपल्या दृश्य शरीरामध्ये आणखीन 4 सूक्ष्म शरीरं अस्तित्वात असतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ही 4 सूक्ष्म शरीरं अस्तित्वात असतात. या अन्नमय कोशात म्हणजे आपल्या स्थूल देहामध्ये त्याच्या आतला लेयर किंवा आतला जो कोश आहे, तो आहे प्राणमय कोश. जिथे आपली प्राण एनर्जी आपण श्वसन करतो आणि आपण जिवंत असतो. तेव्हा ही जी प्राणिक एनर्जी आहे, प्राण एनर्जी ज्याला म्हणतो, ते प्राणमय शरीर आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात असतं. त्याच्याही आतला लेयर, त्याच्याही पेक्षा आणखी सूक्ष्म मनोमय शरीर, मनोमय कोश. तर हे आपल्या मनाशी निगडीत असतं. आपण उद्या परत एक छोटंसं हे घेणार आहोत याचं.
मनोमय शरीर हे आपल्या मनाशी निगडीत असतं आणि अर्थातच हे मनाशी निगडीत असल्यामुळे मनात येणारे सगळे विचार, चांगले आणि वाईट, या सगळ्या गोष्टींचा या मनोमय शरीरावर परिणाम होत असतो किंवा आपल्या मनोमय शरीरावरती त्याचा ताण जाणवत असतो. स्थूल शरीर हे आपल्याला दिसत असतं. ही आतली जी 4 सूक्ष्म शरीर आहेत, ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हं. त्याच्याही आतमध्ये आहे विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोश म्हणजे काय? तर आपल्या जे काही अ, घडामोडी चालू आहेत आजूबाजूच्या जगामध्ये, त्या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करणं. चांगल्या आणि वाईट घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पण त्याचं विश्लेषण करणं आणि नेमकी कुठली गोष्ट आपल्या गरजेची आहे, तेवढीच गोष्ट आपल्यापुरती मर्यादित ठेवणं, या सगळ्या गोष्टींचं काम हे विज्ञानमय कोश किंवा विज्ञानमय शरीर करत असतं. आणि त्याच्याही आतमध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा आनंदमय कोश आहे. तर हा आनंदमय कोश म्हणजे काय? तर प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाशी किंवा बाहेरच्या तत्वाशी हा कोश निगडीत असतो. ह्या कोशातली ऊर्जा तुमची जशी वाढेल, तसतसे तुम्ही जास्तीत जास्त स्पिरिच्युअल होत जाता, जास्तीत जास्त आध्यात्मिक होत जाता. जास्तीत जास्त तुमच्यामध्ये ऊर्जा वाढायला लागते आणि नकळतपणे सगळ्या गोष्टी, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्यासाठी योग्य नेमकं काय आहे हे समजायला लागतं. ज्या वेळेला आपले हे सगळे अ, आता बाहेरचं स्थूल शरीर तर आपलं ऍक्टिव्हेट असतं, प्राणशरीर ऍक्टिव्हेट असतं, आपल्याला कळतं, दिसत नसलं तरी ते कळतं. पण पुढचे जे आहेत मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, या ज्या 3 कोश आहेत, या 3 कोशांच्यामुळे आपण नकळतपणे आपली प्रगती, आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, आपला आनंद, समाधान या गोष्टीपर्यंत पोहोचतो. सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. त्याच्यामुळे समाधानापर्यंत पोहोचणं हे जास्त गरजेचं असतं. सुखापर्यंत खूप पैसा कमावला की माणूस पोहोचू शकतो. पण त्या सुखातनं समाधान म्हणजे खरा आनंद मिळतोय का, हे बघायला पाहिजे. शेवटी प्रत्येक व्यक्तीचं समाधान हे वेगळ्या गोष्टींमध्ये असतं आणि ते त्याच्या विचारांशी निगडीत असतं. तेव्हा ही जी गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला का शिकायच्या आहे, तर जेव्हाही आपण हे करणार आहोत, पुढे जाणार आहोत आणि ऑकल्ट हिलिंगच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण पुढे जाणार आहोत, तेव्हा आपल्याला हे अगदी बेसिक नॉलेज असणं अत्यंत गरजेचं असतं. ठीक आहे. मला असं वाटतं आज खूप बोललीये, खूप चर्चा केलीये. म्हणजे चर्चा म्हणण्यापेक्षा एकांगी चर्चा झालीये. काही काही याला उत्तरं दिलेली आहेत मेसेजेसला. जे मला तेवढ्या वेळात करता येणं शक्य होतं तेवढं केलेलं आहे. आता आपण संपवताना फक्त एक छोटीशी ग्रॅटिट्यूड प्रेयर घेणार आहोत. आज फक्त ऐका, उद्यापासून तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणायचं. ठीक आहे? डोळे बंद करा, हात जोडा आणि आज फक्त ऐका. काही सेकंदांची प्रेरणा. हे युनिव्हर्स, तुझ्या ठायी अस्तित्वात असलेल्या अनंत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांना माझा प्रणाम. या ऊर्जांबरोबर माझा संपर्क झाल्यामुळे माझ्या सर्व चेतना जागृत झाल्या आहेत. त्यासाठी मी तुझे आभार मानते. माझ्या जीवनात जे काही सकारात्मक बदल झालेले आहेत, ते कायम राहोत. माझ्यातली जी सकारात्मकता तुझ्या दिव्य अनुभूतीचा आधार घेऊन माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व प्राणीमात्रांपर्यंत पोहोचावी. सर्वांचे जीवन सुखमय, मंगलमय होवो. हे परमेश्वरा, वरदान दे की हे असेच होवो, असेच होवो, असेच होवो. थँक यू युनिव्हर्स. थँक यू दिव्य ब्रह्मांडीय एंजेलिक ऊर्जा. थँक्स टू एंजल्स. लव्ह यू एंजल्स. लव्ह यू. मला वाटतं आज जरा 5 मिनिटं जास्त झाले. काल थोडासा लवकर आपण संपवला होता क्लास. पण आता आपण आज थांबूया तिथे. उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये आपण भेटणार आहोत. रविवारी सुट्टी घेणार आहोत आणि सोमवारी मात्र आपण आपली अटोनमेंट पहिली होणार आहे गार्डियन एंजल्सची. त्याच्यामुळे आजचं जे काही सेशन झालेलं आहे त्याच्यातले तुम्हाला लक्षात असलेले, तुम्हाला आवडलेले आणि पटलेले मुद्दे थोडक्यात लिहून काढा. अगदी
दोन दोन शब्दात लिहून काढले तरी हरकत नाही. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. येस, कीर्ती मॅडम. कीर्ती मॅडम अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. माझ्या मुलीला बरं नाहीये. ते ओके. उद्याच आणि मग मंडेला शक्तिपात घेऊ शकेल का ती? अटोनमेंट. अटोनमेंट आपली मंडेलाच होणार आहे मॅम. हा, मग ती घेऊ शकेल का हो हो उद्याचा आणि हो, मंडेचा घेऊ शकेल क्लास घेऊ शकेल. करून? हो हो, घेऊ शकेल. घेऊ शकेल ना? हो. तेच म्हटलं, तिला बरं नाही म्हणून तिला क्लास केला नाही. हा हा, नाही ठीक आहे, काही हरकत नाहीये, घेऊ शकेल ती. तर बरं नाहीये चालेल म्हणजे चालेल. काय होत आहे मॅम? तिला सर्दी वगैरे खूप झालेली आहे. ओके ओके, ठीक आहे. नॉर्मल आहे. वाटेल बरं तिला सोमवारपर्यंत आणि ती छान हा. शक्तिपात घेईल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच छाया थँक्यू मॅम, मॅडम. थँक्यू. येस, वेलकम. ओके, चलो लेट्स लीव द क्लास. थँक्यू व्हेरी मच. येस, तुमचा मेसेज आद्या मॅडम पण वाचत असतील. ओके, मी मीटिंग एंड करते. थँक्यू, थँक्यू एव्हरीवन. उद्या भेटूयात आपण. थँक्स टू एंजल्स. थँक्यू ऑल. थँक्यू.